अर्थाने आज शुभयोग म्हणावा लागेल, कारण आजची तारीख जर आपण बघितली तर 24/12/2024, जेणेकरून ज्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने जे 24 तास तत्पर असतात अशा आपले गणेश ठाकरे सर यांचा आज वाढदिवस, आणि त्यांच्याविषयी ज्यांना जिव्हाळा आहे, आदर आहे, आपुलकी आहे आणि आस्था आहे, ते सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व मित्रपरिवार. अगदी आपण जर बारीक विचार केला की त्यांच्या नावामध्येच गणेश सर आहेत. गणेश म्हणजे एक देवाचं नाव जर घेतलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे सुख करता आहेत आणि दुःख अर्थ आहेत असे गणेश ठाकरे सर. त्यांचं कर्तृत्व असेल, नेतृत्व असेल किंवा वक्तृत्व असेल, एक शांत संयमी व्यक्तिमत्व असं म्हणजे आपले सर्वांचे मित्र गणेश ठाकरे सर. आणि त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम जीव हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि या ठिकाणी मी सर्वांना म्हणजे सर्व आपण उपस्थित झालो, कारण आज आहे आपल्या बाबा ग्रुपचे एक आजीव सभासद आणि विनाट आपल्या बाबा ग्रुप मध्ये आलेले जे मेंबर आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांना बाबा ग्रुप मध्ये येण्यासाठी अटी असतात, पण असा एकमेव असे माणूस आहे की कुठल्याही अटीसह प्रवेश दिलेला माणूस. कारण तसंच, कारण त्यांचं व्यक्तिमत्व जे सगळ्यांना हवा असं, अगदी घरच्यांना तर हवा असा आहेच, परंतु त्याच्या मित्र परिवार म्हणजे आपल्याला सगळ्यांना हवं असं एक शांत, सुस्वभावी, सर्वसमावेशक असं एक मन आपल्या समोर ते ठेवत असतात. आणि मनात कुठल्याही प्रकारचे किंतु परंतु न बाळगता प्रत्येकाचा स्वभाव, गुण, दोष वगैरे आपल्याला सांगून सजेशन देत असतात, असं हे व्यक्तिमत्व. आणि आज त्यांचा वाढदिवस. मला वाटतं बाबा ग्रुपचे सर्वात जास्त सदस्य आज उपस्थित आहेत, त्यामुळं तुम्हाला कळलंच असेल की हा वाढदिवस किती महत्वाचा आहे. तसे तुमचे बाबा ग्रुपचे सदस्य आमचे भरपूर ग्रुप सदायचे आहेत. बोलेरो ग्रुप झाले, नेक्सॉन ग्रुप झाला किंवा गोवा ग्रुप झाला, आणि त्या ग्रुपमधील एक अधिकृत सदस्य म्हणजे ठाकरे सर, आमचे सहकारी. जे ज्याप्रमाणे तुमचं बाबा ग्रुपवर जसं त्यांचं प्रेम आहे किंवा तुमचं जसं त्यांचं प्रेम आहे, तसं त्यांचं आमचा जरी समजा बाबा ग्रुपमध्ये आम्ही जरी अधिकृत सदस्य नाही, परंतु त्यांचं इतर ग्रुपमध्ये सुद्धा भरपूर प्रेम आहे. नाही तर असं होतंय बाबा ग्रुपचा हा माणूस आहे मग त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, असं त्यांचं व्यक्तिमत्व नाही. म्हणजे सर्वांना समावेश घेणार असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. ज्यावेळेस मी शाळेतला सांगतो, आज म्हटलं ठाकरे सरांचा वाढदिवस आहे, आम्ही सर्वांच साजरा करायचं होतं, पण मीटिंग लावली. मीटिंगला 2 वाजले. गेल्या तिथं म्हटलं आपल्या अचानक ब्रह्मा व्हॅली शाळा बंद झाली आणि अचानक भयानक नियोजन झालं का आता नाशिकला जायचं. नाशिकला आल्यानंतर गाडीचे अरेंजमेंट ठाकरे सर होते, कधी म्हणायचे का आपण जाऊ सर. आणि योग आला. 2 वर्षामध्ये असं मी म्हणजे असं क्वचितच माणूस पाहिला असेल का न रागावलेला असेल. खरंच काय जीवनामध्ये कोणाकडून प्रत्येकाकडून काही गुण घ्यायचे असतात. सतत आनंदी कसं राहायचं, सुख असेल दुःख असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य सल्ला कोणाकडून घ्यायचा आणि कशा पद्धतीने राहायचं, खरंच ठाकरे सरांकडून सतत आनंदी. ते नेहमी मला फोन, काही अडचण आली ना सर असं असं आहे काय करू, त्यांना मला असं वाटतंय तुम्हाला बघा काय करायचं. आता जेव्हा मॅडम घरीच होत्या तेव्हा नेहमी मला म्हणायचे सर लोक असं म्हणतात तसं म्हणतात. त्यांना मी एकच शब्द सांगायचो, मी नास्तिक माणूस आहे बरं का, आधीच सांगतोय. मी त्यांना एकच सांगतोय, मी माणसाला देव मानणारा माणूस आहे. जसा माणूस असेल तसं वागायचं. त्यांना म्हणायचं आपण जर दुसऱ्याचं वाईट केलं नाही आपलं कधीच वाईट होणार नाही. आज तुम्ही म्हणताय ना मॅडम अभ्यास करताय, एक युग असा येईल जे लोक हसतात ना त्यांच्या अगोदर मॅडम लागतील. आणि तुम्ही बघा शब्द खरा झाला त्यांना कधी म्हणायचो मी मॅडम तिकडे पर्वताप्रमाणे आवडत्याची नाही त्याची आदित्य हरिसर पूर्ण परिषद बोलवाले नामातीन लोक उद्धार येते. जीवनामध्ये आपण उद्धार करायसाठी आपण येत असतो आणि त्यासाठी आपण काय करतो, नित्यनेमन आम्ही प्राणहित दुर्लभ लक्ष्मी बरोबर त्याजवळ नारायण हरी नारायण हरी भक्तिमुतीचारी घरच्या हरिविनी जण नरकाची पैसे नियमाचा पावना प्राणी होय. आपण सगळेजण प्राणी आहोत, परंतु आपल्यामध्ये काय जडलेले आहे, मित्रत्व जडलेले आहे. आणि हे मित्रत्व जास्तीत जास्त जर आपण बघायला गेलं तर आपल्या जीवनामध्ये एक अतूट नातेबंधन ठेवत असतं. आणि अतूट नातं आज सगळ्यात आज बाबा ग्रुप
यांनी घरचे अतिशय बांधून ठेवलेले आहे आणि हे त्यांचाच एक सदस्य आमचे दाजी गणेश दाजी यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसा करण्यासाठी पार 100 किलोमीटर पासून काही मंडळी आलेली आहेत आणि त्यासाठी म्हणजे हे प्रेम आहे, हे आपुलकी आहे आणि हे आपुलकी जपण्याचं काम आज ज्या ग्रुपनी केलं त्याबद्दल प्रथमतः त्यांचं मी अतिशय आणि मनापासून कौतुक करतो आणि अशा लाडक्या दाजीला आपल्या सर्व मित्रपरिवाराकडनं सर्व बांधवांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि म्हणून वाव म्हणजे वाढव त्याचे आयुष्य. आजार म्हणजे आपल्यामध्ये सामील झालेले गणेश ठाकरे सर यांचा आज वाढदिवस. कितवा वाढदिवस आहे कोणी सांगितलं नाही, आम्हाला पण काही माहित नाही, पण त्यांना खूप असं आयुष्य लाभावं. मोजू नये आणि आपण आवर्त घेऊया. महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटना शाखा सुरगाणा च्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. बाबा ग्रुपच्या वतीने तर दिलेल्या आहे सगळ्यांनी शुभेच्छा. खूप खूप असं त्यांचं कौतुक केलं आणि खरोखर कौतुकास पात्र असणारी व्यक्ती आहे. कारण मागच्या वर्षी जेव्हा आम्ही ट्रिपला गेलो कोणी सांगितलं ना ठाकरे एवढी बॅग आणा आमची, ठाकरे हे घ्या, तरी ते नाही म्हणायचे नाही, ती बरोबर करायची. आम्ही अशी एकदम अशी सहज जाणीव झाली. त्यांनी माझ्या इच्छा व्यक्त केली मला गाडी चालवायची आहे. ती गाडी चालवायला दिली त्यांना, त्या पाजीकडून घेऊन घ्या म्हणून त्यांना गाडी चालवायची आहे. चालवली गाडी म्हणजे याला द्यायची होती पण मी याला म्हणून थांब थोडं यांना चालू दे. यांनी काही परत दिलीच नाही गाडी. त्यांनी 200 किलोमीटर त्यांनीच रेटली. वाघा बॉर्डर चालवतो आम्ही अमृतसरवरून वाघा बॉर्डरला टेम्पो ट्रॅव्हलर होती. आणि विषय दुसरं सांगायचं झालं तर आता आम्ही ग्रुप गेली होती आमची 16 जणांची ट्रिप. नुसतं फोन केला तर त्यांचा जो मावस भाऊ आहे ते आम्हाला एअरपोर्टला मोहालीतून एअरपोर्टला बघायला आले होते, म्हणजे घ्यायला आले होते की आम्हाला छोटी रूम आहे चंदीगडला. मोहालीतून त्या चंदीगड पर्यंत आले होते. असा हा एकमेकांचा आपला काय एक ग्रुप आहे, जिव्हाळ्याचा ग्रुप आहे. आणि खरोखर सर असं आम्हालाही वाटत होतं की आज शाळेत जाऊन करावं. मी त्यांना सांगितलं होतं की शाळेत जाऊन आपण करूया, पण मग 1-2 जण नव्हती, आता मीच नव्हतो समजा. त्यांनी सांगितलं की तुम्ही पण नाही. सर्वजण आपण एक मित्र, एक जिव्हाळा, एक आपलं प्रेम वाढदिवस साजरा करणे म्हणजे काय, एखाद्याच्या आयुष्याला उभारी देणं, त्याचं आरोग्य आयुष्य वाढावं, निरोगी जावं, निरामय जावं, याच्यासाठी आपण एकत्र येतो. आणि त्या माणसाला एक आपण सरप्राईज देण्यापेक्षा त्या माणसाला एक कुठेतरी उभारी देण्याचं काम करतो. आणि वाढदिवस म्हणजे वाढदिवसच असतो. त्याच्यातून माणसाला खूप काही शिकायला मिळतं की आपल्या जवळचा माणूस कोण आला, काय आला. आता आपण कोणत्या ग्रुपचे आहोत, काय आहोत, आपण सगळेजण शिक्षक बांधव आहोत, आपण एक पेशाचे आहोत. पण मी नोकरीला लागल्यापासून मी पाहिलेला त्यांचा ठाकरे कुटुंब आणि ठाकरे परिवार. युवराज झुलप ठाकरे असतील, नंतर साधुराम झुलप ठाकरे असतील, दिलीप झुलप ठाकरे असतील, नंतर त्यांच्या कुटुंबातला ही एक व्यक्ती की सगळे हे मितभाषी काही बोलणार नाही, पण माणसाला मात्र माणूस जोडणारी माणसं हे एक ठाकरे कुटुंब एक मी अनुभवलं. आता तुम्ही जे तुमच्या बोलण्यातून जे आठवलं जे पाहिलं ते मी सांगतो की तेही माझ्या आयुष्यात आले, तेही तसे झाले. का ते बोलणार कमी, पण मात्र एखाद्या माणसाला जर त्याची नाळ जोडली गेली तर त्या माणसापासून कधीही दूर जाणार नाही. आणि त्या माणसासाठी सर्वस्व देणार असं ठाकरे कुटुंब. आणि ह्या ठाकरे कुटुंबाला म्हणजे त्यांच्या घरातलाच एक सदस्य. आणि ह्या सदस्याला आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण हजर झालो आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने. आता मॅडम पण माझ्या जवळच्याच आहेत, नात्यातल्याच आहेत. हा, आणि हे त्यांच्या माझ्या अगोदर त्या नात्यातल्या पण ते हे पण आले, हे पण जवळचे झाले माझ्या, म्हणजे माझ्या कुटुंबाकडून सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि माझं शेवटचं मस्तपैकी 2 शब्दाचं भाषण. काढू का इकडे पाय टाकून घ्या अगोदर आणि हात लावा. टोपी घालून शर्ट काढून ठेवायला ग्रुपला घालू गेलतो क्रिकेट पाहायचा काढून ठेवायला. पवार सर इकडे बघा, हा इकडे बघा ना. व्हिडिओ घेते ते बरोबर. अरे 1 नंबर फोटोग्राफर एक नंबर नाही तो आहे. त्याला आपल्या इन्स्टाला गेला पाहिजे. पुढे पळत या जरा.
इकडे बघा दादू, इकडे बघ गेला मूड गेला त्याचा. मूड गेला मोबाईल घेतला. डोकं राहिलं हे गाणं घे. Happy birthday